नमस्कार मंडळी, मी मेघना तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम मेघना इन दुबई। आणि आज आहे संक्रांती, तर सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज मी हळदी कुंकू ठेवलंय संध्याकाळी आणि राघवचं बोरनान देखील मी करणार आहे। तर माझ्या बिल्डिंग मधल्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांना मी हळदी कुंकाला बोलवलं आणि त्यांची मुलं असणार आहे। तर मला आता मी स्वयंपाकाला लागली आहे, कारण आता 10:30-11 वाजलेत, आंघोळ वगैरे झाली आमची, त्यामुळे म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावी। कारण मी पोळ्या बनवणार आहे, दुपारी मला नैवेद्य देखील दाखवायचा आहे। तर माझ्याकडे खण नाहीयेत, परंतु मी अरेंज केलेत, म्हणजे माझ्याकडे जे मातीचे भांडी आहेत 5, तर त्यामध्येच मी ठेवणार आहे वौसा। तर आमच्याकडे वौसा म्हणतात, संक्रांतीला वौसा बनवतात। तर सासूबाईंनी काही साहित्य पाठवलंय, 1-2 साहित्य पाठवलंय, घाटे आणि ऊस, तर तो आहे। आणि बोरं मला भेटली होती नेस्टोला, तर ती आहेत, बटाटे आहेत, वांगी आहेत, अशा प्रकारे बऱ्यापैकी माझ्याकडे साहित्य आहे। सो त्याचाच मी वौसा बनवेल। आणि खरं तर मी माझ्या घरी पहिल्यांदाच म्हणजे वौसा बनवणार आहे, कारण मी इथून मागे कधी बनवला नाही। संक्रांतीला मी फक्त नैवेद्य दाखवत होते, तर मला साहित्य भेटलंय यावेळी, सो म्हटलं की वौसा बनवावा। तर आज वौसाही बनवेल आणि खणही पूजणार आहे, पहिल्यांदाच खण पूजते। सो मी मम्मीला वगैरे विचारूनच पूजते, सासूबाईंना देखील विचारलं, कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। सो आम्ही एकाच गावचे आहोत, माझे मिस्टर आणि मी, सो त्यामुळे आमच्या तिकडची पद्धत नॉर्मली सेम आहे। सो पुण्याला वगैरे चेंज होते, अहमदनगरची वेगळी आहे, पुण्याची वेगळी आहे, मैलावरती सगळ्या पद्धती चेंज होत असतात। सो काल शेंगसोल्याची भाजी बनवली होती, आमच्याकडे शेंगसोल्याची भाजी म्हणतात भोगीच्या भाजीला। तर त्याच भाजीचं जे साहित्य आहे तर ते बाजूला काढून ठेवतात वौसासाठी। तर कुकरचा आवाज झालाय आणि मी लावलेला आहे पुरण, तर उतू गेलेला आहे बहुतेक। आणि अशा प्रकारे इथे कुकरला मी पुरण लावून घेतलंय आणि आता गूळ वगैरे काढायला सुरुवात केली। पसारा तसाच आहे, तर आता मी पटपट आवरून घेते, माझा सगळा ऍक्च्युली पसारा तसा आहे। आणि तुम्ही पाहू शकता 11:15 वाजायला आलेत, तर मी गाऊ येईपर्यंत ऑलमोस्ट सगळं आवरून घेणार आहे, स्वयंपाक वगैरे। त्यानंतर थोडंसं रिलॅक्स मला डेकोरेशनही करायचा प्रयत्न आहे माझा। आणि मला बोरनांसाठी राघवला रेडी करायचंय गाऊ येईपर्यंत, सो त्यामुळे मी पटपट आवरून घेईल। त्यानंतर राघवला रेडी करायचंय, परत डेकोरेशन करायचंय बोरनांसाठी मागे लागणार, तर खूप काम आहेत। चला आता लागूयात कामाला। आणि वॉशरूम्स वगैरे मी क्लीन करून ठेवले होते मागेच, सो त्यामुळे आज काही लगेच क्लीन करायची गरज नाही, नॉर्मल फक्त थोडं जे डेली क्लिनिंग आहे तर तेच केलेलं आहे अंघोळ करायच्या आधी। तर मला आता बर्डन आलंय खूप, कसं होईल कसं आवरेल। तर मागच्या वेळी तुमच्यासोबत पोळ्यांचा स्वयंपाक मी शेअर केला होता, आता नाही करत आहे, कारण नॉर्मली तोच आहे पोळ्यांचा स्वयंपाक। तर बाकीच्या वस्तू आवरायच्यात मला। तर आता 1:30 वाजलेत आणि अशा प्रकारे डेकोरेशनही केले छोटूसं पटपट घाईमध्ये। आणि इथे किचन आवरायचं राहिले, किचन मध्ये खूप पसार, अजून कुकिंग चालू आहे। आणि राघवही उठलाय, झोपला होता थोडा वेळ, तोपर्यंत मी क्लिनिंग करून घेतलं। हॅलो। आणि आता अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे झालेला आहे रेडी। तर आता नैवेद्य दाखवणार आहे मी, पूजाही मांडायची आणि अजून एका मैत्रिणीकडे हळदी कुंकू आहे, तर 5-10 मिनिटं तिच्याकडे जायचं। तर मी आता साडी नेसणार आहे। तर सर्व झालंय, तुम्हाला काय काय बनवलंय ते दाखवते मी आधी आणि मग पुढच्या कामाला लागते। आणि आता 4 वाजायला आलेत। तर इथे आहेत भजी, कुरडई पापडी आहे आणि इथे कुळवणी आहे याच्यामध्ये, आणि इथे आहे आमटी, इथे पोळ्या बनवून ठेवल्यात आणि इथे नैवेद्य आहे, नैवेद्याच्या खाली इथे राईस आहे। तर अशा प्रकारे आपला आहे स्वयंपाक आणि दूध वगैरे बॉईल करायचंय फक्त। तर किचन वगैरे सर्व आवरून ठेवलंय मी, खूप घाईघाईमध्ये आवरलंय आज। आणि अशा प्रकारे मी देव्हाऱ्याच्या खाली 5 खण मांडले होते। तर जी छोटी छोटी मातीची भांडी असतात त्याला आमच्याकडे खण म्हणतात, आणि हे जे भाज्या वगैरे कट करून ठेवलेल्या आहेत तर त्याला वौसा म्हणतात। तर तो वौसा आम्ही त्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये भरून त्याला हळदी कुंकू वाहतात। तर नॉर्मली आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मंदिरात जाऊन वौसा भरला जातो, वौसा दिला जातो। परंतु मग मी इथे देवाऱ्यामध्येच मांडला होता, देवाऱ्याच्या खाली मांडला होता आणि त्याच्यामध्येच जो काही वौसा मला ज्या काही भाज्या भेटल्या तर त्या मी त्याच्यामध्ये भरल्या होत्या आणि माझ्या मैत्रिणीही येणार होत्या
तर त्यांनाही मी वौसा देणार होते. सो बाऊल आणले होते मी हळदी कुंकाला देण्यासाठी, तर मग मी त्यामध्येच त्यांना वौसा देखील देणार होते. आणि माझ्या मिस्टरांनी गहू आणले होते गहू पूजण्यासाठी, कारण आपल्याकडे गावाला वोंब्या पूजतात, परंतु इकडे वोंब्या वगैरे भेटणं मुश्किल आहे. सो त्यामुळे मग मी म्हटलं की आपण गव्हाचेच पूजन करू. सो अशा प्रकारे आमची छोटीशी संक्रांत आणि संक्रांतीचा छोटासा वौसा रेडी होता. आणि तिळाचे लाडू देखील मी आदल्या दिवशी बनवले होते आणि लगेचच मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर 5 नैवेद्य बनवले होते, कारण 2-3 असे बनवत नाहीत. सो इथे एक ठेवला, वरती देव्हाऱ्यात एक ठेवला, आणि माझ्या मैत्रिणीची तुळशीची झाडं माझ्याकडेच आहेत, तर 3 नैवेद्य मी तिथे ठेवून दिले. आणि अशा प्रकारे आपला कृष्ण होता रेडी. तर माझ्या मिस्टरांनी इंडियावरून जो ड्रेस आणला होता राघवसाठी, तर तोच आम्ही घातला होता त्याला, आणि त्या ड्रेसमध्ये खूप छान दिसत होता. माझ्याकडे कृष्णाची ज्वेलरी देखील होती, तर तीही घातली. आणि ॲक्च्युली धोतर पण होतं त्याचं, परंतु मला सापडत नव्हतं. आणि धोतर ॲक्च्युली नुसतं घालून नसतं जमलं, कारण थंडी आहे बाहेर, तर त्याला थंडी वाजली असती. सो मग मी असं ठरवलं की व्हाईट ड्रेस घालायचा, आणि त्याच्यावरती माझ्याकडे जी कृष्णाची ज्वेलरी होती तर ती मी घालून दिली. आणि अशा प्रकारे माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, तर सर्वांनी त्याचा औक्षण केलं, आणि तो खूप छान एन्जॉय करत होता. सगळेजण औक्षण करत होते, तर रडत नव्हता अजिबात. नाही झोप येत ना, उठलाय ना तो. आणि यानंतर मग मी अशा प्रकारे हळदी कुंकवाची आणि वौसाची तयारी करून ठेवली होती. तर मग मी हळदी कुंकू आणि वौसा देऊन घेतला सर्वांना. आणि माझी एक मैत्रीण आहे आरती ताई, तर तिचंही त्याच दिवशी होतं, तिने हळदी कुंकू ठेवलं होतं, परंतु मला जायला वेळच भेटला नाही. सो ताई येताना वरती घेऊन आली होती माझ्यासाठी तिळगुळ देखील आणि हळदी कुंकू देखील. तर अशा प्रकारे खूप छान प्रोग्राम झाला आणि मला खूप छान वाटलं, सगळेजण आले. राघवचं बोलणंही झालं खूप छान आणि खूप मजा आली. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही पुरणपोळी एन्जॉय केली. तर सर्वांना पुरणपोळी देखील खूप आवडली आणि त्यासोबतच कटाची आमटीही खूप छान झाली होती असे. तर अशा प्रकारे झाला माझा संक्रांतीचा प्रोग्राम आणि बोरनहाण देखील. तर हळदी कुंकूही झालं माझं संक्रांतीच्या दिवशी छोटंसं.
हॅलो. आणि आताच हळदी कुंकू झालंय, मैत्रिणी माझ्या गेलेल्या आहेत जेवण वगैरे करून. तर राघवचा ऍक्च्युली कृष्णाचा ड्रेस सापडत नव्हता, सो मी त्याला दुसरा घातलेला आहे, जो मी वारीसाठी दिंडीसाठी आणला होता. दुबईमध्ये दिंडी असते तेव्हासाठी, परंतु आम्ही तेव्हा गेलो नाही तब्येत ठीक नसल्यामुळे. तर तो आता त्याला घातलाय, तुम्हाला दाखवते. आणि सगळा पसारा काढतो हा, आवरला कितीतरी.